बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी काश्मीरमधून आहे। पहलगाम हल्ल्यासंदर्भात एक मोठी अपडेट हाती येते आहे। हल्ल्यावेळी 2 दहशतवाद्यांनी पर्यटकांमध्ये मिसळून गर्दीला जाणून बुजून इतर 2 सशस्त्र हल्लेखोरांकडे हाकललं आणि यामुळे गर्दी पांगणार नाही आणि टप्प्याटप्प्याने हल्ला करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे हल्ल्यात स्थानिकांच्या मदतीची शक्यताही वर्तवण्यात येते आहे। 2 स्थानिक तरुण जे पूर्वी पाकिस्तानात गेले होते त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय। बैसारन सारख्या दुर्गम भागात स्थानिक मदतीशिवाय अशा प्रकारचा हल्ला करणं शक्य नसल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। हल्ल्यानंतर ते स्थानिक जंगलात पळून गेल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, दहशतवाद्यांच्या संदर्भात ही अतिशय महत्त्वाची अशी नवी माहिती समोर आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी दोघांनी गर्दीला हेतुपुरस्सर हल्लेखोरांकडे हकललंय। नेमका कसा हा कट रचण्यात आलेला आहे? आता आपल्याकडे म्हणजे कुठल्याही माध्यमाने दिलेली नाहीये अशी एक मोठी बातमी आपण आता महाराष्ट्राला आणि देशाला सांगतो आहे। हे खूप व्यवस्थित वेल प्लॅन कोऑर्डिनेटेड, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो तशा पद्धतीचा हा प्लॅन होता। एक तर जे पर्यटक त्या ठिकाणी गेले बैसनर व्हॅलीमध्ये, ती बैसनर व्हॅली सर्वसाधारणपणे वर्षभरासाठी पर्यटकांना खुली असते। ज्या हॉटेलमधून पर्यटक गेले तर त्या हॉटेल आस्थापनाचं काम होतं की ज्यांनी पोलिसांना म्हणजे संरक्षण दलाला कळवणं की इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटक तिथे जात आहेत। ते झालं नाही। हे NIAच्या काही महत्त्वाच्या अहवालातल्या गोष्टी आपण सांगतोय। 2, ज्या बैसनर व्हॅलीमध्ये तो हल्ला झाला ती सगळ्या बाजूने तारेच्या कुंपणानं व्यापलेली व्हॅली आहे, एक विशिष्ट असा सखल भाग आहे। हा दहशतवाद्यांच्या लक्षात आलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय केली, एकूण 4 दहशतवादी होते आता स्पष्ट झालंय। त्यातले 2 दहशतवादी हे पर्यटकांच्या बरोबर आधीच मिसळलेले होते। ते त्यांच्याशी मैत्रभावाने बोलत होते, त्यांना मार्गदर्शन करत होते, तुम्ही असं करा वगैरे सांगत होते। त्याचा उपयोग त्यांना काय झाला की जेव्हा पर्यटकावरती दुसऱ्या 2 दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा ह्या 2 दहशतवाद्यांनी ह्या पर्यटकांना चुकीची माहिती दिली त्यांनी, कारण ही सगळ्या बाजूनी तारेचं कुंपण आहे। त्यांनी नको त्या दिशेला त्यांना नेलं, कारण त्यांना याची आधीच कल्पना होती की जेव्हा 2 दहशतवादी अशा पद्धतीनं हल्ला करतील तेव्हा साहजिकच पर्यटक हे आपला जीव वाचवण्यासाठी इतरत्र पळून जाण्याचा प्रयत्न करतील। ते होऊ नये म्हणून ह्या 2 पर्यटकांनी, ह्या सगळ्या दहशतवाद्यांनी ह्या 2 पर्यटकांना त्या 2 दहशतवाद्याकडे ते घेऊन गेले की जे गोळीबार करत होते आणि मग त्यांनी ह्या पर्यटकांची विभागणी केली, त्यांचा धर्म विचारून त्यांना मारलं। हे आता नवीन तपशील समोर येतात। दुसरी एक आणखीन एक माहिती आहे ज्याचा व्हेरीफाय केलं जात आहे की ज्या ठिकाणी हा प्रत्यक्षात हल्ला झाला तिथे साधारणपणे 1.5 तास तुम्हाला चालत वर जावं लागतं, त्याच्याशिवाय तुम्हाला ते करता येत नाहीये। तर त्या ठिकाणी हे हल्ला झाल्यानंतर पुन्हा हे दहशतवादी चालत चालत हॉटेलमध्ये आले आणि तिथून ते पसार झाले असं म्हणतात। आता ही नवीन माहिती आहे जी व्हेरीफाय केली जाते। 2 ॲप पण वापरले गेलेले। याशिवाय आत्ता NIAच्या तपासामध्ये आलेली नवीन माहिती अशी आहे की मी ज्या दल लेक परिसरात उभा आहे तो दल लेक किंवा पंतप्रधानांचा कटरा आणि श्रीनगर ह्या रेल्वे सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम किंवा श्रीनगरमधला असा एक कार्यक्रम की ज्या ठिकाणी हल्ला करून आपलं लक्ष जे त्यांचं इच्छित होतं ते साध्य करण्याच्या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न होता, या 3ही गोष्टीची माहिती सुरक्षा दलाला आधीच मिळालेली होती। आणि पंतप्रधानाचा रेल्वेचा जो शुभारंभाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आहे तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वारं वाहू लागल्यामुळे तो रद्द झाला आणि म्हणून दहशतवाद्याचा त्या दिवशीचा जो प्रयत्न होता तो अयशस्वी झाला। अशा नवनवीन गोष्टी याच्यातनं बाहेर येतात आणि मी असं म्हणू शकतो की भारताची बहुधा पूर्ण तयारी झालेली आहे की पाकिस्तानला धडा शिकवायची। आणि त्याबरोबर हा धडा शिकवत असताना दहशतवाद्यांची जी घरं आपण पाडलेली आहेत ती आता इथून पुढे पाडली जाणार नाहीत, कारण मी सुद्धा गेली 3-4 दिवस काश्मीरमध्ये आहे तर लोकांना ते आवडलेलं नाहीये। पूर्णपणे लोक भारत सरकार आणि लष्कराच्या बरोबर आहेत, परंतु ज्यांची घरं पाडली ती तशी पुढं कृती आपण करण्याचं आता थांबवलेलं आहे, कारण लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून। ही सगळी नवीन माहिती आहे, ज्या माहितीमुळं मला वाटतं की पुढं संभावित भारताचं काय पाऊल असेल या दृष्टीनं आपल्या प्रेक्षकांना कळेल। निश्चितच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।